नमस्कार, मी प्रोफेसर प्रफुल्ल चोर गोष्ट पैसा पाण्याची या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, तुम्ही नोकरी करत असाल किंवा तुमचा एखादा उद्योग व्यवसाय असेल तर वर्षाच्या शेवटी आपल्या उत्पन्नावर काहीतरी टॅक्स हा आपल्याला गव्हर्नमेंटला आपल्याला द्यावा लागतो। त्यावेळी आपल्याला फार वाईट वाटते, कारण आपण जो पैसा कमवलेला असतो तो आपण कष्ट करून कमवलेला असतो आणि तो कष्टाचा पैसा टॅक्सच्या स्वरूपात द्यायला आपल्याला काही चांगले वाटत नाही। पण याच्यावर पण एक उपाय आहे। आपल्या भारत सरकारने बऱ्याच दिवसापासून बऱ्याच गुंतवणुकीच्या योजना ह्या सुरू केलेल्या आहेत। या योजनांद्वारे आपली पैशाची बचत तर होतेच, त्याचप्रमाणे त्या योजनांमध्ये आपल्याला टॅक्स सवलत सुद्धा मिळत असते। अशाच योजना आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आज समजून पाहणार आहोत। पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर प्रथम आला असेल तर तुम्ही प्रथम चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत। मित्रांनो, यातील पहिली जी योजना आहे ती म्हणजे PPF पब्लिक प्रोव्हिडंट फंड, यालाच म्हणतात सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी। या योजनेमध्ये कोणीही भारतीय नागरिक कमीत कमी 500 आणि जास्तीत जास्त 1.5 लाखांपर्यंत गुंतवणूक एका वर्षामध्ये करू शकतो। या योजनेमध्ये जो काही आपल्याला व्याजदर मिळतो तो व्याजदर फिक्स आहे आणि सध्याचा व्याजदर हा 7.1% आहे। या योजनेमध्ये आपल्याला 15 वर्षाचा लॉकिंग पिरियड असतो। या योजनेचे खाते तुम्ही आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये किंवा कोणत्याही नॅशनलाइज बँकेमध्ये ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीच्या माध्यमातून चालू करू शकता। या योजनेतील गुंतवणुकीवर आपल्या पैशाची बचत तर होणारच आहे, त्याचप्रमाणे आपल्याला कर सवलत सुद्धा मिळत असते। या योजनेची कर सवलत ही EEE प्रकारात येते, म्हणजे एक्झाम्प्ट। तर पहिला ई म्हणजे आपण ह्या योजनेत जे काही पैसे गुंतवणूक करणार आहोत त्या गुंतवणुकीवर कलम 80C अंतर्गत आपल्याला 1.5 लाखाच्या उत्पन्नावर कर सवलत ही मिळणार आहे। दुसरा ई म्हणजे या योजनेत आपल्याला जे काही व्याज मिळते ते व्याज पूर्णपणे करमुक्त असते आणि आपल्याला या योजनेच्या शेवटी म्हणजे 15 वर्षानंतर जे काही पूर्ण पैसे मिळणार आहेत ते पूर्णपणे आपल्याला करमुक्त पैसे मिळत असतात। यातील पुढची जी योजना आहे ती योजना म्हणजे सुकन्या समृद्धी योजना। आपल्या मुलींच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी पैसे जमवण्याच्या उद्देशाने सुरू केलेली ही एक योजना आहे। या योजनेद्वारे आपण आपल्या मुलींचे भविष्य हे सुरक्षित करू शकतो। या योजनेचे खाते मुलींचे पालक त्या मुलीच्या जन्मापासून ते 10 वर्षापर्यंत कधी पण सुरू करू शकतो। मुलींचे वय जर 10 वर्षांपेक्षा जास्त असेल तर आपण या योजनेचे खाते सुरू करू शकत नाही। या योजनेचा सध्याचा व्याजदर हा 8.2% आहे। या योजनेचे खाते तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये किंवा कोणत्याही नॅशनलाइज बँकेमध्ये ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीच्या माध्यमातून सुरू करू शकता। या योजनेद्वारे जमा झालेली रक्कम ही त्या मुलीचे वय 18 वर्ष झाल्यानंतर तिच्या शिक्षणासाठी 50% रक्कम आपण बाहेर करू शकतो आणि राहिलेली रक्कम ही आपण त्या मुलीचे वय 21 वर्ष झाल्यानंतर पूर्ण रक्कम या योजनेमधून बाहेर काढू शकतो। या योजनेद्वारे सुद्धा आपल्याला कलम 80C अंतर्गत 1.5 लाखांपर्यंत उत्पन्नावर आपल्याला कर सवलत ही मिळणार। यातील पुढची जी योजना आहे ती म्हणजे ELSS फंड, इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम। हा एक म्युच्युअल फंडाचाच प्रकार असतो। याद्वारे आपले पैसे हे स्टॉक मार्केटमध्ये इनडायरेक्ट पद्धतीने गुंतवले जातात। ELS हा म्युच्युअल फंडाचा एक असा प्रकार आहे याद्वारे स्टॉक मार्केटमधील जोखीम ही कमी करून आपला फायदा जास्तीत जास्त कसा होईल याचा विचार करून गुंतवणूक ही केलेली असते। या फंडामध्ये आपण SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन आणि लमसम या दोन्ही पद्धतीने सुद्धा पैसे गुंतवणूक करू शकता। हा एक क्लोज्ड एंड फंड असल्यामुळे या फंडावर आपल्याला 3 वर्षाचा लॉकिंग पिरियड असतो। 3 वर्षापर्यंत आपण या योजनेतील पैसे बाहेर काढू शकत नाही। या फंडामध्ये गुंतवणूक करून आपल्या करपात्र उत्पन्नावरील 1.5 लाखांपर्यंत उत्पन्नावर कलम 80C अंतर्गत आपल्याला कर सवलत मिळत असते। 3 वर्षामध्ये आपल्याला या योजनेमधून जे काही व्याज मिळते ते LTCG म्हणजे लॉंग टर्म कॅपिटल गेन म्हणजे दीर्घकालीन भांडवली नफा या प्रकारात येत असल्यामुळे आपले जर व्याज 1.25 लाखांपेक्षा जास्त असले तर आपल्याला त्यावर 12.5% कर हा द्यावा लागतो। मित्रांनो, यातील पुढची जी योजना आहे ती म्हणजे NPS नॅशनल पेन्शन स्कीम। ही एक सरकारी योजना आपल्या सेवानिवृत्तीसाठी एक उत्तम योजना
आहे। या योजनेद्वारे आपले पैसे एका पेन्शन फंडाच्या माध्यमातून स्टॉक मार्केटमध्ये आणि सरकारी बॉन्ड्समध्ये गुंतवणूक केली जातात। या योजनेच्या माध्यमातून आपण एका वर्षामध्ये कमीत कमी 6,000 आणि जास्तीत जास्त किती पण पैसे गुंतवू शकतो। 18 ते 60 वर्ष वय असलेला कोणीही भारतीय नागरिक या योजनेमध्ये गुंतवणूक करू शकतो। या योजनेचा मॅच्युरिटी पिरियड हा त्या व्यक्तीचे वय 60 वर्ष झाल्यानंतर असतो। 60व्या वर्षी आपल्या जमा झालेल्या एकूण रकमेतील 60% रक्कम ही आपल्याला एक रकमी भेटते आणि राहिलेल्या 40% रकमेमधून जे काही व्याज मिळते त्या व्याजावर आपल्याला महिन्याकाठी पेन्शन ही दिली जाते। या योजनेचे खाते सुरू करताना आपल्याला enps.nsdl.com किंवा nps.kfintech.com या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने आपण या योजनेचे खाते हे सुरू करू शकतो। या योजनेमध्ये गुंतवणूक करून आपल्या करपात्र उत्पन्नामधील 2 लाखावरील उत्पन्नावर आपल्याला या योजनेमध्ये कर सवलत मिळत असते। त्यातील 1.5 लाख रुपये हे आपल्याला कलम 80C अंतर्गत मिळत असतात आणि राहिलेले 50,000 रुपये ॲडिशनल आपल्याला कलम 80CCD च्या अंतर्गत कर सवलत ही मिळत असते। मित्रांनो, आतापर्यंत आपण आपल्या व्हिडिओमध्ये जी काही माहिती पाहिलेली आहे त्याचा सारांश हा मी शेजारच्या टेबलमध्ये दाखवलेला आहे। या टेबलमधील पहिला रो आपल्याला सांगतो की आपल्या देशामध्ये आपले उत्पन्न जर 3 लाखापर्यंत असेल तर आपल्याला कुठलाही कर द्यावा लागत नाही, आपला कर हा 0 असतो। त्यानंतर कलम 80C अंतर्गत जर आपण PPF त्यानंतर सुकन्या समृद्धी योजना किंवा ELS फंडाच्या माध्यमातून गुंतवणूक केली तर पुढच्या 1.5 लाखाच्या उत्पन्नावर आपला कुठलाही कर द्यावा लागत नाही। त्यानंतर जर आपण NPS म्हणजे नॅशनल पेन्शन स्कीममध्ये जर गुंतवणूक केली तर कलम 80CCD अंतर्गत आपल्याला ॲडिशनल 50,000च्या उत्पन्नावर कुठलाही कर द्यावा लागत नाही। म्हणजे आपली करमुक्त उत्पन्नाची मर्यादा 3 लाखावरून जर आपल्याला 5 लाखावर घेऊन जायची असेल तर आपल्याला या योजनेच्या माध्यमातून गुंतवणूक ही करावा लागेल। मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, आपले आर्थिक वर्ष हे 31 मार्चला संपत असते आणि त्यावेळी आपल्याला आपला कर हा भरावा लागत असतो। सध्याला 2024-25 हे आर्थिक वर्ष सुरू आहे आणि या आर्थिक वर्षामध्ये जर तुम्हाला तुमच्या ॲडिशनल 2 लाखावर कर मुक्तता पाहिजे असेल तर या योजनेची सुरुवात आजच करून तुम्हाला यामध्ये येणाऱ्या 2-4 महिन्यात पैसे हे गुंतवावे लागतील। तर आजच या योजनेची सुरुवात ही करून घ्या। हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास याला लाईक करा, तो आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि आणखीन पण कुणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।